आणि इकडे मराठवाड्याचे लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, धाराशिव, लातूर, हिंगोली ह्यापर्यंतच काय होईल, म्हणजे आणखीन 10, 11, 12, 13पर्यंत पाऊस राहील म्हणून हा अंदाज लागायचा. पण हे सगळीकडे मान्सूनचा मोसमी पाऊस पडणार नाही, काही भागातच पडला, जिथं पडला तिथं जास्त पडायला, सर्वदूर काही पडणं म्हणून हा अंदाज लक्षात. पण त्याच्यानंतर काय झालं, विदर्भातले शेतकऱ्याचे फोन आले. तर मग विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, त्याच्यानंतर विदर्भामध्ये नागपूर, तिकडं म्हणजे काय परिस्थिती राहील. तर त्या शेतकऱ्याला सांगायचं होतं की काय होणार आहे, म्हणजे 13 तारखेपासून, 13 तारखेपासून 13, 14 पासून ते मग 16, 17, 18पर्यंत मग काय होईल, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाकडे मोसमी पाऊस दाखल व्हायला सुरुवात होईल. पण हे पाऊस सगळीकडे दाखल होणार नाही, कारण की काही काही भागामध्येच दाखल होईल. म्हणजे याच्यामध्ये जास्त असा जोर नाही, काही भागात जिथं पडला तिथं जास्त पडायला आणि काही भागात कमी पडायला आहे, म्हणून एवढा जोर नाही. जिथं ओल झाले तिथंच होणार आहे, काही भाग सोडून देखील देईल. पण हे करत असताना तुम्हाला सांगितलं होतं की 13, 14, 15च्या दरम्यान मग मुंबईला देखील, नाशिककडे देखील, मुंबईला देखील पाऊस बघायला भेटेल, पुण्याकडे देखील मोसमी पाऊस बघायला भेटेल. नंदुरबार, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, कन्नड ते भाग, त्याच्यानंतर सोयगाव तालुका, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये काय होईल, मग 13च्या नंतर तिकडल्या पट्ट्यामध्ये मोसमी पाऊस बघायला भेटत. पण तो पण सर्वदूर नाही राहणार, काय होणार आहे, काही काही भागातच पडणार आहे. मग शेतकऱ्याला सांगितलं तर याच्यामध्ये काय झालं की आहे पण थोडा कमजोर आहे. तर शेतकऱ्याला एक विनंती की जमिनीमध्ये जर ओल असेल तरच पेरणीचा निर्णय घ्या, नसा घेऊ नका. मी पहिल्यापासूनच म्हणलं होतं की यावर्षी पेरणीचे 3 टप्पे होणार आहे.